आणि आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंग बातमी लोकशाही मराठीवर भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळतेय। अत्यंत वरिष्ठ अशा विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। शिवसेनेकडून 125 जागा मिळाव्यात यासाठी सातत्याने आग्रह सुरू आहे, मात्र भाजपकडून थेट आकडेवारी सोबतच जागांची यादी देखील समोर ठेवण्यात आल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेची ताकद असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपने तयारी दर्शवल्याचं समजतंय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2017 सालचे जवळपास 47 नगरसेवक आहेत। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये अजून 1-2 दिवसात वॉर्ड निहाय चर्चा होईल, ज्याद्वारे जागा वाटप निश्चित केलं जाणार आहे। पण आत्ताची जी माहिती मिळतेय अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, शिवसेना 125 जागांसाठी जरी आग्रही असली तरी भाजपकडनं शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याचं वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला सांगितलेलं आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चित अजिंक्य, आज पहिली प्राथमिक जी चर्चा आहे ती या बैठकीत झालेली आहे आणि शिवसेना भाजपमध्ये ज्या ठिकाणी ज्या नगरसेवक आता सध्या शिंदेसोबत आहेत 2017चे अशा आणि ज्या इतर पक्षातील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशा एकूण 52 जागा आहेत त्या पहिल्याच फेरीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला सोडण्यात आलेल्या आहेत। आता यापुढे ज्या 125 एकूण जागांचा प्रस्ताव शिवसेनेने दिलेला होता, अर्थात पुढच्या 73 जागांवरती आता भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चेची दारं सुरू होतील। परवा म्हणजे गुरुवारी दादर येथे या ठिकाणी दिवसभर ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये वॉर्ड निहाय चर्चा केली जाईल आणि मग या ठिकाणी ज्या या उरलेल्या 70हून अधिक जागा आहेत त्या ठिकाणी किती जागा नेमक्या शिवसेनेच्या वाट्याला येतात आणि एकूण शिवसेनेच्या ताब्यात येणाऱ्या जागांचा आकडा किती असणार यावर शिक्कामोर्तब होईल। तुर्तास तरी भाजपने जो सुरुवातीला सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये जवळपास 70 ते 80 जागा शिवसेनेच्या वाटेला येतील, या ठिकाणी शिवसेना लढू शकते आणि जिंकू शकते असा विश्वास भाजपला वाटलेला होता। त्याच्यामधील पहिल्या टप्प्यातील 52 जागा थेट देण्याचा निर्णय आहे तो आता भाजपने केलेला आहे। त्यामुळे आता दुसऱ्या चर्चेच्या फेरीमध्ये शिवसेना आणखी किती जागा पदरात पाडून घेण्यामध्ये यशस्वी ठरते आणि मग भाजप वाटेला किती जागा येत आहेत याकडे आपलं लक्ष असेल। पण चेतन, शिवसेनेला हा आकडा मान्य असेल का? कारण 52 जागा ह्या फार कमी आहेत। 125 जागांची मागणी केलेली होती, आधीच सातत्याने दावा होत होता शिवसेनेकडनं की आम्ही किमान 100 जागा तरी नक्कीच जिंकू आणि तसे नारे देखील दिले गेलेले होते। पण आता जर समजा केवळ 52 जागा भाजप देऊ करत असेल तर पुढची जी चर्चेची सत्र होतील महायुतीतल्या या घटक पक्षांची, त्यामध्ये कुठेतरी बार्गेनिंग पॉवर वापरायला लागणार आहे का शिवसेनेला? कारण या सगळ्यामध्ये एकीकडे असं बोललं जातंय की 150+ जागा महायुती जिंकेल, महायुतीचाच महापौर बसेल, पण मग शिवसेना 52 जागांवर कॉम्प्रोमाइज करेल का? निश्चित अजिंक्य, यात एक दुरुस्ती करू इच्छितो की 52 जागा या पहिल्याच टप्प्यात सहज जिंकता येतील। शिवसेनेकडे जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्या जागा सोडण्याचा निर्णय झालेला आहे। अर्थात 90च्या आसपास नगरसेवक आहेत ते भाजपकडे आहेत, त्या जागा आता भाजप त्यांच्या वाट्याला घेणार आहे। अर्थात आतापर्यंत जवळपास 145 ते 150 जागांवरचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। उरलेल्या ज्या 70 ते 75 जागा आहेत त्यावरती आता चर्चेची दारं सुरू होतील। त्यामध्ये 20 ते 25 जागा शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात आणखी आणि उरलेल्या म्हणजे 52चा आकडा कदाचित वाढू पण शकतो। चेतन, निश्चित आता 52 जागा ज्या आहेत या पहिल्याच फेरीमध्ये शिवसेनेच्या पदरात पडलेल्या आहेत। आता या पुढच्या जागांवरती चर्चेला सुरुवात होईल आणि त्यानंतर आणखी किती जागा शिवसेना जिंकू शकते, किती जागा भाजप जिंकू शकतं यावरती आता कलबतं होतील आणि मग काही ठिकाणी जागांची किंवा उमेदवारांचीही अदलाबदल विधानसभेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळू शकते। आणि म्हणूनच एकंदरीत आपण याआधी जी बातमी दिलेली होती, ठाकरे आणि काँग्रेस कडे जे अद्याप नगरसेवक आहेत त्या जागांवरती आता ही चर्चा होणार आहे। त्या जागा नेमका शिवसेनेला किती जातील, भाजपला किती जातील यावरची आता सविस्तर चर्चा आहे ती गुरुवारी होणार आहे। बरं चेतन, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरपीआय आणि इतर जे सहकारी पक्ष आहेत महायुतीतले, राष्ट्रवादीचा मुद्दा तर आहेच चर्चेत, मात्र नवाब मलिकांचं नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी सोबत मुंबईत युती नाही असं स्पष्टपणे भाजपचे नेते आणि शिवसेनेचे नेते सांगतायत। पण इतर जे लहान पक्ष आहेत, आरपीआय असेल आणि इतर सहकारी पक्ष, त्यांना कितपत जागा सोडल्या जाऊ शकतात? काही प्राथमिक चर्चेत त्याबद्दलची माहिती समजली आहे?
निश्चितच या ठिकाणी 8 ते 10 जागांची मागणी आहे जी आजच्या बैठकीत रिपाईने केलेली होती. हा. मात्र तुर्तास तरी 1, 2 ते 3 जागा आहेत ते भाजपकडून सोडण्यात येतील आणि जो फॉर्म्युला 227 जागांचा होता त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 75 जागा जरी शिवसेनेला गेल्या तर उरलेल्या जागा ज्या भाजपच्या वाट्याला येतील म्हणजे साधारणतः 150 जागा ज्या भाजपच्या वाट्याला आहेत याच जागांमधून कुठेतरी राष्ट्रवादी जर उद्या समाविष्ट झाला महायुतीत तर त्या जागा भाजपच्या वाट्यातून त्यांना सोडाव्या लागणार आहेत. रिपाईच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा भाजपला सोडाव्या लागणार आहेत. बरं. इतकंच नाही तर आणखी म्हणजे जर उद्या दुसरे कुठलेही घटक पक्ष महायुतीमध्ये जोडले जात आहेत तर त्या जागा आहेत त्या भाजपला आपल्या कोट्यातून सोडाव्या लागणार आहेत. ठीक आहे, अजिंक्य. ठीक आहे, ठीक आहे. चेतन, धन्यवाद. आपण ही जी महत्वाची मोठी अपडेट दिलीत त्याबद्दल आणि याच संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण घेतच राहू. अत्यंत महत्वाची बातमी, ही पहिली चर्चेची फेरी भाजप आणि शिवसेनेमध्ये आताच पार पडलेली आहे आणि पहिल्या फेरीमध्ये जी चर्चेची पार पडली त्यात 52 जागा ज्या शिवसेनेच्या हमखासपणे निवडून येऊ शकतात त्याच अनुषंगानं 52 जागांचा प्रस्ताव हा पहिल्या फेरीत दिला गेलाय. कदाचित 52चा हा आकडा येत्या काळात वाढून शिवसेनेला मिळू शकतो. नेमका तो आकडा किती असेल हे येत्या चर्चांच्या फेऱ्यानंतरच समजू शकेल. पण 150+ नारा महायुतीनं दिलेला आहे आणि महायुतीचाच महापौर हा मुंबईमध्ये बसेल असा ठाम विश्वास देखील महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.